आदरणीय विचारमंचावरती उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी, मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण या सर्वांच्या अनुभवाची शिदोरी मला मिळाली आहे. काम कसं करावं, कशा पद्धतीने कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं. मला वाटतं कोळेकर सर, पवार सर सुरुवातीचे फाउंडर मेंबर, त्यांच्यापासून खूप काही मला शिकता आलेलं आहे. मला वाटतं तुमची बॅच गेली आणि मी या ठिकाणी आलो, थोडंसं आपण मिस झालं. मला बऱ्याच वेळा थोडक्यात सगळं बोलून लागलं होतं की 1996लाच मी या ठिकाणी आलो. त्यावेळी आदरणीय पवार सरांचं शेवटचं वर्ष होतं आणि त्यांच्याकडून भरपूर शिकता आलं. ठीक आहे, माने सरांच्याकडून भरपूर शिकता आलं. नवे सर होते आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे धराडीचे मुख्याध्यापक म्हणून पुन्हा स्वीकारला. कोळेकर सरांच्या नंतर जाधव सर झाले. जाधव सरांच्या नंतर मला वाटतं माळी सरांच्याकडं पडणार आणि माळी सरांनी खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात करून दिली. कोळेकर सरांनी सुरुवातीला आल्यापासून मला भरपूर बोलायचं आहे, पण वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात मी सांगतो, आढावा घेतो. कोळेकर सरांनी या ठिकाणी आल्यानंतर मला सांगितलं की सर तुम्ही जेल कॉलेजवरती प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे, तुम्हाला कोणतंच काम अशक्य नाही, आम्ही सांगाल तर तुम्ही शिकायचं शिकवायचं. आणि त्या पद्धतीने मी स्वीकारत आलो, कारण मी पण तरुण तलबदारांच्या सरकारसाठी होतो आणि मला नवीनच असा अनुभव होता. जेड कॉलेजवरती इकडे प्राध्यापक म्हणून काम केल्यामुळं या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की आपले तुकाराम राजे, तुकाराम कुंभार कुटुंबीय माझे फार जवळचं स्नेही कुटुंब आहे. त्यांच्यामुळे मी या ठिकाणी राजू राजे माझे विद्यार्थी डेड कॉलेजला तिथे शिकायला होते. 1994-95ची 12वीची बॅच, त्यावेळी मी त्यांना शिकवायला होती. त्यांनी मला इथं कोळेकर सरांना सांगितलं आणि मग कोळेकर सरांनी मला इकडे बोलून घेतलं आणि माझी नियुक्ती केली. आदरणीय नानाडे आणि उदय करतात त्याचे चेअरमन, त्यांनी माझी नियुक्ती केली आणि तेव्हापासून मला या परिसरामध्ये, या शाळेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. इतकी भव्य दिव्य शाळा, इतकं मोठं भव्य ग्राउंड, करावं तेवढं थोडंच आहे. मला माहिती होतं, याची जाणीव होती आणि मला करायचं होतं बरंच काही. आणि हे सगळं काही करत असताना अकेलाच्याना भाट नाही फोड सकता. मला नक्की माहिती आहे एकटा काही करू शकत नाही हो. आणि हे जुने इतके अनुभवी गुरुवर्य मला त्यावेळी लाभले आणि कोळेकर सरांनी सांगितलं तुम्ही नियोजन करायचं, त्याप्रमाणे सगळे आपण करू. आणि नवीन नवीन गोष्टी येत गेल्या आणि मला शिंदे सरांच्याकडून, माळी सरांच्याकडून खूप काही शिकता आलं. कुलकर्णी मॅडम या ठिकाणी आहे, माने मॅडम होत्या, जाधव मॅडम होत्या, जाधव सर आदरणीय, त्यांची सुद्धा मला आठवण होते. या सर्वांनीच खूप चांगल्या पद्धतीनं सेवा केलेली आहे आजपर्यंत. आणि आताच ही इमारत करण्यापासून ती सर्व प्रकारचे उपक्रम राबवण्यापर्यंत भरपूर अशा पद्धतीनं काम चांगलं चाललेलं होतं या ठिकाणी. आणि या ठिकाणी आल्यानंतर खेळामध्ये तर आता तुम्ही सांगितलं, जिल्ह्यात हात धरायचं नाही, खेळात नाव होतं. इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण थोडंफार चालायच्या, पण कसं व्हायचं की आता वरून तर परिपत्रकच यायला लागलेले आहेत. अशा पद्धतीनं कार्यक्रम घ्या, जयंत्या पुण्यतिथ्या, वेगवेगळ्या स्पर्धा घ्या. मग त्यावेळी आम्ही स्पर्धेमध्ये मुलांना उतरवलं. वक्तृत्व असेल, कथाकथन असेल, गायन असेल, नृत्य असेल, या सर्व स्पर्धांसाठी मुलांना घेऊन जावं लागलं. आणि आपले शाळेची खेळामध्ये अग्रेसर असणारी शाळा, तर इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण नाव होऊ लागलं शाळेचं. आणि आता बऱ्यापैकी आपल्या शाळेचं खूप चांगल्या पद्धतीचं नाव आहे. सर्व संपन्न विद्यार्थी या शाळेतून घडत आहेत. मला अभिमान वाटतो या शाळेतील विद्यार्थी पलूसारख्या लकीमध्ये असेल, दिगंबर शाळेमध्ये असेल, नेतृत्व करतात आपले विद्यार्थी. तिथं जाऊन लक्षात घ्या, नेतृत्व गुणाचा विकास या शाळेने केलेला आहे, करत आहे, अजूनही सुरू आहे. आणि गतवर्षी माझ्याकडे पदभार आला आणि कोरोना आला, कोविड-19चा प्रादुर्भाव वाढला. आता करायचं काय, तर आम्ही लगेच नियोजन केलं. व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले होते 5वी पासून 10वी पर्यंत, ऑनलाईन शिक्षण सुरू केलं. आणि आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे, सरांनी सांगितल्याप्रमाणे, देणाऱ्याने ते चालू, घेणाऱ्याने घे चालू.
पाहिजे अशा पद्धतीचे पालक दानशूर व्यक्ती समाजातून मिळालेले आहेत, दानशूर विद्यार्थी या शाळेतून घडलेले आहेत. त्यांनी मदत केली म्हणून आज जो आता आपल्याला दिसतोय ना वटवृक्ष झालेला, याला कारण तुम्ही सर्वजण आहात. आणि आताच मी आपल्याला सांगू इच्छितो की गतवर्षापासून सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सर्व प्रकारचे उपक्रम आपली शाळा चांगल्या पद्धतीने चालवते आहे. लक्षात घ्या, सर्व प्रकारचे उपक्रम की जिल्ह्यात नसतील अशा पद्धतीचे उपक्रम आपल्या विद्यालयामध्ये चालू आहे. आपली स्काउट गाईडची कॅम्पची परंपरा अजून चालू ठेवली, कधी त्याला खंड पडू दिलेला नाही. मी सुद्धा 1997 स्काउट ट्रेनर म्हणून पुणे भोर या ठिकाणी जाऊन आलो. इथे परंपरा खूप चांगली आहे आणि चांगल्या परंपरा आपल्याला जिवंत ठेवायचे. आणि त्याचबरोबर 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या निमित्तानं जे काय भाषणं वगैरे होतात, पुन्हा काय देशभक्तीपर गायन होतं मुलांचं, त्याचंच रूपांतर आपल्या माळीसरांच्या काळात माळीसरांनी धाडस केलं, चला गॅदरिंग घ्यायचं, वार्षिक स्नेह संमेलन होऊ लागलं. आणि आता आपल्याला माहिती असेल सरांनी धाडस केल्यामुळं आपण वार्षिक स्नेह संमेलन अखंडपणे चालू ठेवले. फक्त गतवर्षी स्नेह संमेलन होऊ शकलं नाही, कारण गतवर्षी कोविडचा जास्त प्रभाव होता. यंदा सुद्धा की नाही सगळ्यात अगोदर आपल्या विद्यालयाचं वार्षिक स्नेह संमेलन झालेलं आहे. या ठिकाणी हे एवढं मोठं मैदान बसायला पुरत नाही प्रेक्षकांना, पालकांना, ग्रामस्थांना. इतकं सुंदर आपल्या शाळेतून सर्व गुण संपन्न विद्यार्थी करतायत. कोण नृत्यात आहे, कोण गायनामध्ये आहे, कोणी नाटक करतं छानपैकी, कोणी आता आपण पाहतायच आपण की तुमच्यामध्ये सुद्धा खूप चांगले विद्यार्थी घडले. आपण तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने योगदान देत आहे, नाव करताय, स्वतःचं नाव होतंय, गावाचं होतंय, आईवडिलांचं शाळेचं नाव होतंय. आणि याच्यामध्ये आम्हाला फार मोठा अभिमान आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही वाटचाल करत राहावी आणि हा स्नेह जपा. खरंच खूप चांगल्या तऱ्हेने तुम्ही अगदी अल्पावधीमध्ये असताना मला शॉकच बसला, अजून एक स्नेह मिळावा पाहिजे. आणि मध्येच सचिनरावचा फोन आला की सर आम्हाला असं असं तुम्ही कुठं आहे, काय म्हणलं मी जरा बाहेर आहे, सांगलीला आहे, तर असंच आमचा स्नेह मिळावा घ्यायचा आहे. कोणत्या बॅचचा म्हटलं तर 1996ची बॅच आहे. बरं ठीक आहे, काय हरकत नाही म्हटलं. मी अगोदरच सांगून ठेवले काकांना, आणि काकांनी आतापर्यंत परमिशन दिले म्हणून स्नेह मिळाले होऊ शकलेले आहे. आणि त्यानिमित्तानं आम्हा सर्वांना एकत्र येतात, तुम्ही सर्वजण एकत्र आला, ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे, आमच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं, आमचा सन्मान केला, या ठिकाणी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल प्रथम मी संस्थान विद्यालयाच्या वतीनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आता सध्या तुमची आता शाळेची जी वाटचाल झालेली आहे, मला सांगावंसं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने शाळेचं कामकाज चालू आहे. माझे सर्व सहकारी नवीन आहेत पण बेस्ट आहेत, म्हणजे क्वालिफाईड आहेत, MA BEd MSc BEd शिक्षक आहेत. मानेसरांच्याकडे 2 डिग्री आहेत, BSc BEd पण आहेत आणि MPEd BPEd पण आहे. आणि आता MA चालू आहे त्याचं. आता सध्या गायकवाड सर पण MA करतायत, गो मॅडम MSc करतायत, चालू आहे, मार्गस्थ आहे. म्हणजे आम्ही शिकतो आहोत. आणि माणूस हा अजन्म विद्यार्थी असतो, कधी विसरू नये. मी मला कधी आपल्यामध्ये असला नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. कुठं ना कुठं जावं, आपल्याला काही ना काही शिक्षण मिळतं. आणि सर्वच म्हणजे हा निसर्ग आपल्या सर्वांचा गुरु आहे. आणि आपले मित्र जोडायला शिका, मित्र फार महत्वाचे आहे. आता तुम्ही खंत व्यक्त केली, बरेच जण आले नाही, येतील, पुढच्या वेळी येतील. आणि तुम्हाला आमचं नेहमी सहकार्य असेल. आणि आपणही आता सरांनी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सहकार्य करा. मी अपेक्षा व्यक्त करायची म्हणून करतोय औपचारिकता म्हणून, कारण आपण पाहताय की सध्या या ठिकाणी मैदानावरती उभं राहिल्यानंतर ऊन लागतं, त्यामुळं आताची मुलं सुद्धा वीक आहेत, तशी काय करतात, चक्कर पडतात वगैरे असं. म्हणून आम्ही काय केलं, ब्लॉक बसवून घेतले देणगीतूनच. त्या ब्लॉक बघताय तिथं ब्लॉक बसवलेले आहे, तिथं फक्त एक आपण असं आता मंच कसा केलाय, शिंदे सरांनी मंच बनवलेला आहे, त्या पद्धतीनं आपण फक्त पत्रे जर असे घेतले ना
ओपन आपल्याला हॉल करता येईल. आम्ही 2 वर्षापासून 3 वर्षापासून त्या प्रयत्नात आहे. मी आपलं ते निलेश दिवाणला पण बोलून घेतलेलं होतं, मॅडम होते त्यावेळी, त्याला दाखवून घेतलं. त्यानं कॅल्क्युलेशन करून जवळजवळ 2-2.25 लाखापर्यंत खर्च सांगितलेला. तेव्हा प्रत्येकानं थोडाफार जर हातभार लावला तर खूप चांगलं होईल. आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो, यंदा आपण ज्युनियर कॉलेज चालू करतोय. परमिशन दिलेली आहे, वर्षाकडे गायकवाड शिक्षण मंत्र्यांची स्वाक्षरी झालेली आहे. इथे जिल्हा परिषदेमधून कोल्हापूरला ती फाईल गेलेली आहे. आणि ज्युनियर कॉलेज आपल्या 3 फॅकल्टीजसाठी मान्यता मिळालेली आहे. परंतु 3 फॅकल्टी चालू करणं थोडं अशक्य आहे. साधन सामुग्री त्याच्यासाठी खूप लागते, प्रयोगशाळा सुसज्ज लागते आणि एवढं सगळं स्टाफ पाहिजे. आणि सध्या अनुदानाची वाईट अवस्था आहे. आता मला सांगावंसं वाटतं की आजपर्यंत सरकारीच वर्गणी करून सरकारी जवळजवळ प्रत्येक सरकारला नाही म्हटलं तरी माझ्या 25,000 रुपये वर्षाचा खर्च आहे. कारण का लक्षात घ्या, कारण आता एक तर भरती नाही, शिक्षक भरती नाही. दुसरी गोष्ट अशी की अनुदान थांबलेलं आहे, अनुदान येत नाही. आणि आलं तर 1% 2% अशा पद्धतीने चालू आहे, काहीच येत नाही, नगण्य. आणि मग हा खर्च कसा चालवायचा, तारेवरची कसरत करायला लागते. मला जाणीव झालेली आहे काही म्हणजे अडचण होते, खूप अडचण झालेली आहे. आणि त्यातून ही विकासाची कामं चालू आहे. आता सहज आवाहन केलं तर ॲक्च्युअली लक्ष 21,000ची बसून नाही. त्यामुळे त्या आपल्या शाळेला एक ग्रुप आला, नाव महत्वाचं आहे ना, तिथं रंगरंगोटी जरा करून घ्यायची. सरांनी मदत केली, मंचावरचं नाव सुद्धा पूर्ण खराब झालं. आता आपण फोटो काढतो आणि खूप सुंदर दिसतो फोटो, बघतच राहावं वाटतं आपली शाळा. एल आकार आपल्या शाळेला आहे, मैदान खूप मोठं आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे का. यंदा कुमकुम कुलकर्णी म्हणून विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड झाली. माने सरांचं हार्दिक अभिनंदन. माने सरांनी गत वर्षापासून असं काही प्रयत्न केला आहे की अनेक विद्यार्थी आपल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळाडू म्हणून चमकलेले आहेत. आणि पालकांचंही खूप आपल्याला चांगलं सहकार्य आहे. लक्षात घ्या, सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपली शाळा अग्रेसर आहे. लक्षात घ्या, NMMS परीक्षेमध्ये जवळजवळ 7 विद्यार्थी आपले स्कॉलरशिप घेतलेले आहेत, घेत आहेत. 9,600 स्कॉलरशिप मिळते NMMS परीक्षेची. स्कॉलरशिपमध्ये पण एक विद्यार्थी आपला बसलेला NMMS मध्ये बसलेला आहे, संचिता सुभाष माने. ही विद्यार्थिनी आपल्या अंधेरीतली संचिता सुभाष माने म्हणून आहे. ती NMMS परीक्षेमध्ये स्कॉलरशिप पात्र झालेली आहे. शिष्यवृत्ती तिला मिळालेली आहे, नुकतीच तिची निवड झालेली आहे. तिचंही मी आपल्या सर्वांच्या वतीनं संस्था विद्यार्थी वतीने हार्दिक अभिनंदन करतो. म्हणजे बौद्धिक, शारीरिक, मानसिक सर्व दृष्टीनं विद्यार्थी घडावा, सर्व गुण संपन्न घडावा अशी विद्यार्थी या ठिकाणी आपल्या विद्यालयात घडवले जात आहेत. आणि त्याच्यासाठी माझ्या सर्व सहकार्यांचं खूप मोलाचं म्हणजे खूप सिंहाचा वाटा आहे, मला काय हरकत नाही. आणि एवढंच नाही, गृहभेट असेल, अगदी अप टू डेट काम सुरू आहे. संगणक आलेला असला तरी सुद्धा म्हणजे आता कसं झालंय, हार्ड कॉपी पण द्यावी लागते, सॉफ्ट कॉपी पण द्यावी लागते. पूर्वी म्हणायचे 1 वर्षापूर्वी असं नाही की पेपरलेस होणार आहे. पेपरलेस म्हणजे सगळं ऑनलाईन होईल, सगळंच होईल. कुठलं हो, ऑनलाईन आहेच, शिवाय ऑफलाईन पण माहिती द्यायला. म्हणजे कामाचा इतका ताण वाढलेला आहे, ताण करा तरी सुद्धा आम्ही हार मानलेली नाही आणि मानणारही नाही. कारण आपण अंधलकर हायस्कूलमध्ये शिक्षक आहोत आणि विद्यार्थ्यांना पण तेच सांगितलंय, कधीही कंटाळा करायचा नाही, अभ्यासाचा कंटाळा करायचा नाही. खेळामध्ये उतरलं, खेळामध्ये सुद्धा आपण नेहमी पुढे राहायचं. इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये वक्तृत्व, गायन वगैरे भरपूर स्पर्धांमध्ये मुलांनी बक्षीस मिळवलेले आहे. लक्षात घ्या, सांगावं तेवढं थोडंच आहे, पण वेळेचं भान राखतो. आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण खूप सुंदर प्रकारे नियोजन केलेलं आहे. आणि तुम्ही स्नेह जर आपले विद्यार्थी, आपले मुलंही चांगले घडवा, मुलांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजे. किमान 10वीपर्यंत जर आपण चांगल्या सवयी आपल्या मुलाला लावू शकतो तर पुढं काय बघायची सुद्धा गरज नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
लक्षात घ्या. आपले विद्यार्थी घडवता मी माझ्या विद्यार्थ्यांना पण या स्पर्धांमध्ये माझ्या मुलांना सुद्धा मी स्पर्धांमध्ये न्यायचो, सहभागी व्हायचो. सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना यांच्या बक्षीस मिळालं. माझा मुलगा 9,000 निवडला गेला 5वीमध्ये. 4थी 7वी मुलग्यानं मुलीनं शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे शिष्यवृत्ती मिळवलेली आहे. मी माझं मोठेपणा सांगत आहे, सांगतो काय करायचं असतं. काय करायला लागत नाही आपल्याला, फक्त मुलाला प्रोत्साहित करणं. शाळेमध्ये काय घडलंय, काय दिलंय, तो करतोय की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. आता माझी मुलगी PTS झालेली आहे, डॉक्टर झाली, MPSC परीक्षाही तिने दिलेली आहे. ती म्हणते पप्पा मला 100% मिळेल. इतकी चांगली परीक्षा सर, चांगल्या पद्धतीने ते पेपर दिलेले. MTS कर तिला मिळेल ॲडमिशन असं वाटतं. मुलगा BTS फायनली करणार आहे. म्हणजे कसं प्रामाणिकपणे सेवा केल्याचं फळ चांगलं हे नक्की. आणि तुम्ही सर्वजण करताय, बघतोय आम्ही. आणि तुम्ही अशाच पद्धतीने काम करत राहा, कार्यरत राहा तुमच्या भावी उज्ज्वल आयुष्यासाठी. मी संस्थान विद्यालयाच्या वतीनं माझ्या स्वतः कुटुंबियांच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. तुम्हाला खूप खूप